कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपिलावरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंदेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला 2006 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अरुण गवळीला ऑगस्ट 2012 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आणि 17 लाख रुपये दंड ठोठावला होता. त्यानंतर गवळीनं मुंबई उच्च न्यायालयात अपील केली. मात्र 9 डिसेंबर 2019 मध्ये उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तुरुंगात दीर्घकाळ राहिल्यामुळे आणि वृद्धपकाळामुळे गवळीनं सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं गवळीला जामीन मंजूर केला. खंडपीठानं त्यांची प्रलंबित याचिका आणि त्यांचं 76 वर्षे वय लक्षात घेता त्यांना जामीन मंजूर केला आहे. गवळीला गेल्या 18 वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगावी लागली आहे. कनिष्ठ न्यायालयानं ठरवलेल्या अटींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे.